नमस्कार मित्रांनो, मी अशोक चव्हाण। आज एक आपण नवीन विषय घेऊन आलेलो आहे। तुम्ही बघतायच तर मी एका आंब्याच्या बागेत उभा आहे आणि हा आहे आंबा। आणि आंब्याची लागवड कशी केली जाते, त्याची छाटणी कशी केली जाते, त्याचे फायदे किती आहेत, तोटे किती आहेत आणि ह्याचा आपल्याला भविष्यामध्ये किती फायदा आहे, किती आंबा आपण पिकवला जाऊ शकतो आणि बाहेर घालवू शकतो, त्याचा आपल्याला किती नफा मिळू शकतो, या सर्व गोष्टी आपण यांच्याकडून विचारून घेणार आहोत। सर नमस्ते। नमस्कार। तुमचं नाव सांगा। माझं नाव शंकर गणपती पवार। मला शंकर नाना या नावाने सगळेजण ओळखते। शंकर शेट्टी म्हणते ती, शंकर नाना म्हणते ती। ही तुम्ही आंब्याची जी बाग आहे ती किती एकरामध्ये फुलवलेली आहे आणि म्हणजे किती अंतर आहे या झाडामध्ये? तसं पूर्वी ही माझी द्राक्षाची बाग होती। द्राक्षाचं अंतर होतं 9x5। आम्ही काय केलं, खर्च जास्ती होऊ नये म्हणून एक ओळ सोडली आणि एक ओळीत आंबा लावला। म्हणजे याचा अर्थ अंतर किती पडलं, 18x5 झालं। दोन्ही आंब्याच्या मधलं अंतर आहे 5 फूट आणि दोन्ही झाडाची इकडचं अंतर आहे 18 फूट राहिलं। ऍक्च्युली 14-5 असतं, पण आम्हाला आपलं खर्च नको, आंब्याची पूर्वी आपली द्राक्षी बाग होती ना, कमी खर्चात म्हणून होऊन जाऊ दे म्हणलं। आणि मग हा कोणत्या जातीचा आंबा आहे? हा केशर। हा माझ्या हातात आंबा आहे, ओनली केशर। मग ह्याचं मार्केट कुठं आहे? म्हणजे ह्याचं मार्केट आपला कोकणातला आंबा संपला की हा चालू होतो आपल्या भागातून आंबा जातो। आणि तसा पाहाल तर हा गुजरातचा आंबा, जुनागड, म्हणजे मूळ ह्याचं ठिकाण जुनागड असं म्हणलं जातं। आता जी तुम्ही बाग फुलवली आहे, किती झाड आहे ते, किती? आता ऍक्च्युली माझी ही मधलं अंतर जास्ती असल्यामुळं कमी झाड बसली। 2000 आसपास झाडे ऍक्च्युली बसली पाहिजे होती 3-3.5 म्हणजे 14-5 ती माझं 18-5 झालं ना। तुम्ही द्राक्षाच्या बागेनंतर आंब्याची लागवड केली, मग ह्यात काय काय फरक तुम्हाला जाणवतो? फार फरक आहे ऍक्च्युली। त्याला फार कष्ट करावं लागते द्राक्षी बागेला, त्याला एवढे कष्ट नाही। त्याचं काय 2-3 एक छटणी, नंतर इतर केमिकल काही फवारणी 2-4 रोगराई म्हणजे बुरशी आणि कीटकनाशक 2 रोगांचं करावं लागते। म्हणजे थोडं द्राक्षाच्या बागेपेक्षा आपल्याला थोडं सोपं वाटतं। बरोबर, म्हणजे द्राक्षापेक्षा ह्याचं उत्पन्न चांगलं आहे असं तुम्हाला म्हणायचं। तर मी हे बघतोय ही छाटणी केलेली आहे, ही कोणत्या काळात करायची आणि म्हणजे कशामुळे करायची, कशासाठी करायची? आंबा गेल्यानंतर हा करायचा का तर हा वृक्ष जास्ती वाढून द्यायचा नाही, नंतर हाताला येत नाही, आंबे काढता येत नाहीत, म्हणून ही आफ्रिकन पद्धत आहे। म्हणजे जे 5x14 अंतर आहे ते आफ्रिकन पद्धती आहे, ही पद्धत आहे। म्हणजे ही छाटणी केल्यामुळे ही जी हाईट वगैरे वाढते असं काय आहे का? नाही, त्याला सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे, गर्भधारण झालं पाहिजे, खोडाश्री सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे। त्यासाठी ही छटणी तिची पानं वगैरे कमी करावं लागते। ती साधारण या झाडाची हाईट किती असते? 7-8 फूट। 7-8 फूट, म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त वाढत नाही। वाढून तर चालतं, पण त्यात फायदा नाही। मित्रांनो, तुम्ही बघू शकताय, म्हणजे अशा प्रकारे जर तुम्ही शेती केली तर तुम्ही नक्कीच फायद्यामध्ये जाऊ शकता। आणि अजून इथं छाटणी चालू आहे, काही कारागीर आहेत इथं या छाटणी करतायत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। तर मित्रांनो, मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे हेच कारागिरी आहेत की ते आंब्याची छाटणी करतात आणि ह्याचे फायदे तोटे काय आहेत यांच्याकडे जाणून विचारून घेऊयात। तर प्रथमतः तुमचं नाव सांगा। माझं नाव दिगंबर सावंत। आम्ही सगळे राहणार जत, बनाळी या ठिकाणी आलेलो आहे। आमचे अमोल सावंत, धुंडराम सावंत, तानाजी पाटील आणि मनोहर वाघमोडे, हे अशी आमची एक 5 ते 6 जण टीम आहे। आणि मग तुम्ही म्हणजे कोणत्या काळात ही छाटणी केली जाते आणि कशासाठी छाटणी केली जाते? कसं आहे माहिती आहे का, आंबा लागण झाल्यानंतर आंबा ज्यावेळेला हरड म्हणजे आंबा झाडाला निघून जातो, तुटतो, तुटल्यानंतर 8 ते 10 दिवसांनी झाडाची छाटणी घ्यावी। कारण का, जर आंबा ज्यावेळेला झाडाला लागलेला असतो त्यावेळेला ती झाडाची फांदी खाली येते, तुटल्यानंतर वर जाते, वर जाण्यासाठी त्याला 8-10 दिवस रेस्ट लागते। ती वर गेल्यानंतर आंब्याची छाटणी घ्यावी लागते। मग तुम्ही ही छाटणी केल्यानंतर ह्याचा फायदा काय होतो नक्की मला सांगा, म्हणजे कशा प्रकारे ती कसं असते तुम्हाला सांगतो। आता ही झाड आहे आंब्याचं, आंबा जिमनीला घासू नये, थटू नये, क्वालिटी बनत नाही, खराब होतो आंबा। आणि कसं असतंय, सूर्य ज्या वेळेला 90 डिग्री मध्ये असतो त्या सूर्याच्या ह्या झाडाच्या मदर खोडाला काय त्या सूर्याचे टेम्परेचर
आणि त्या टेम्परेचरची हवा हे मिळणं गरजेचं असतं ह्या झाडाच्या मदर खोडाला. त्याच्यामुळं मधला शेंटर आणि ह्याची विरळणी करणं म्हणजे झाडाची उलटी छत्री आणि फाटकी सावली झाली तर झाड हे सक्षम बनतं आणि त्या झाडामध्ये आंब्याची गर्भधारणा होती. आणि शिवाय त्यातनं दुसरा फायदा एक असा होतो मोठा की फाटकी सावली झाल्यामुळं काय ज्यावेळेला सूर्य 90 डिग्री असतो त्यावेळेला मदर खोडाला सूर्यप्रकाश लागून जिमनीला लागतो त्यावेळेला जिमनीवरची जी बुरशी असती वर चढणारी झाडावर किंवा फळावर येणारी ती बुरशी नष्ट होती. हा एक महत्वाचा फायदा होतो. तर मित्रांनो छाटणी केलेला फायदा. तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय म्हणजे छाटणी केल्यानंतर झाडासाठी किंवा आंब्याच्या झाडासाठी किती फायदेशीर आहे आणि त्याचं उत्पन्न तुमचं नक्कीच वाढणार आहे. कुठल्या कुठल्या झाडांची तुम्ही छाटणी करता? आता कसं आहे माहिती आहे का, हे आंबा आहे. आंबा, सीताफळ, पेरू, द्राक्षे, डाळिंब, संत्री, मोसंबी, लिंबू, अनेक फळाची छाटणी आम्ही ही जी फळं आहेत म्हणजे झाडं आहेत हे संपूर्ण फळझाडाची आम्ही छाटण्या करतोय. म्हणजे आतापर्यंत चालू आहे आणि केलेत. म्हणजे तुमचं हे डेली हेच चालू आहे? डेली हेच चालू आहे. हे चालू आहे. म्हणजे आता तर माझ्या मते आता बऱ्यापैकी झाडांची छाटणी असते मग बऱ्यापैकी बुकच असेल. बऱ्यापैकी बुक म्हणजे आता सध्या जवळ 1.5 ते 2 महिना आम्ही बुकिंग चालू आहे आमचं. बुकिंग आहे पुढचं. आता जे येणारे जे फोन करतात आम्हाला त्यांना वेटिंगवर टाकतो आम्ही. आणि नसेल तर तुम्ही कोणाकडे जर अर्जंटमध्ये असेल तुम्ही कोणाकडे करून घ्या असं आम्ही सांगतो. आम्ही मित्रांनो कुणाला जर अशी झाडाची छाटणी करायची असेल तर ह्यांचा मी कॉन्टॅक्ट नंबर खाली देतोय आणि त्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता आणि खूप चांगल्या पद्धतीने आपली बाग फुलवू शकताय. तर धन्यवाद मित्रांनो. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा आणि तुमच्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.